नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 31 ऑगस्ट भागामध्ये नीरज ग्लास संपवतो आणि खाली पडतो. तरी पण निकी दुसरा ग्लास भरते. तो आता ओरडायला लागतो, नाही नाही निकी, बस बस बस. ती म्हणते, अरे एवढा? तो नाही, अजून मी प्यालो ना तर मला त्रास होईल. निकी म्हणते, बरं बरं, इट्स ओके, नको पिऊस. पण माझा ऐक, त्या निशीला अजिबात मनवायला जाऊ नकोस. तुला न सांगता तिकडे जाण्याची चूक तिने केली आहे. लोकांना काय वाटतं, शहरातले लोक ॲरोगंट असतात, त्यांना माणसांची किंमत नसते आणि गावातले लोक बिचारी साधे असतात. बघितलं ना आता ते कसे असतात, ते कसे आहेत. आता निशी तिकडे सिंपती घेण्यासाठी तुला आणि तुझ्या फॅमिलीला बदनाम करणार. नीरज म्हणतो, नाही निकी, माझी निशी असं कधीच करणार नाही. माझा विश्वास आहे. काही झालं ना, ती स्वतःचा विचार करणारी मुलगी नाही आहे. आता निकीचा खूप जाळपाट होतो. ती कशावरून? अरे एका फालतू रिझनवरून ती तुझ्याशी रुसून बसली आहे. तुझे कॉल रिसीव करत नाही आहे. तुला काही कल्पना न देता तिने तिच्या आईवडिलांना गावाकडून बोलून घेतलं आणि तुला न विचारता ती तिकडे निघून गेली आहे. खरं तर यासाठी तू तिला जाब विचारायला हवा. नीरज हसू म्हणतो, जाब? अगं जाब विचारणं खूप लांबची गोष्ट आहे. मला तिच्याशी साधं बोलतासुद्धा येत नाही आहे. निकी म्हणते, का? तो तर अगं तिचा फोन विसरून गेली ना ती. ते अरे त्यात काय एवढं, तिच्या डॅडला फोन कर ना आणि त्यांना सांग तुला निशीशी बोलायचं आहे. तो मी फोन केला, पण ते पण माझ्याशी नीट बोलायला तयार नाही. कुणीच माझ्याशी नीट बोलत नाही आहे. इकडे रघुनाथला खूप रडायला येतं. तो उमाला म्हणतो, त्यावेळेस नीरजरावने मला जी काय वचनं दिली ती सगळी खोटी निघाली. उमा, मी का तुमचं ऐकलं? त्या घरात मुलगी द्यायची नाही यावर मी का नाही ठाम राहिलो? मी जर माझा विषय ताणून धरला असता तर निशीने पण माघार घेतली असती. एखाद्या आपल्या घरातल्या साध्या घरातल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं असतं तर ती सुखी झाली असती. आता रघुनाथ खूप पश्चाताप करतो आणि म्हणतो, उमा आपण चुकलो. निकी मुद्दाम रघुनाथला फोन करते आणि स्पीकर ऑन करून बाजूला फोन ठेवते. नीरजला झोप लागायला लागलेली असते. तो उठून म्हणतो, फोन फोन. रघुनाथला फोन येतो. तो बघून म्हणतो, नीरजराव. तो आता रागात उठायला लागतो. उमा म्हणते, अहो तुम्ही डोकं शांत ठेवा. त्याला ओढत म्हणते, उगाचच वाद नको. रघुनाथ म्हणतो, काय नीरजराव, काय चाललंय तरी काय तुमचं? पैशाच्या मागे धावणारी तुमच्यासारखी माणसं, तुम्हाला नात्यांची कदर नाही आहे. तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या माणसांबद्दल माझं जे मत होतं ना, ते तुम्ही आज खरं करून दाखवलं आहे. माझ्या निशीसारखी भुळी बाबडी निरागस मुलगी तुम्हाला मिळाली, तिची कदर नाही केली तुम्ही. नीरज सगळं ऐकत असतो आणि निकी स्माईल करत असते. रघुनाथ म्हणतो, माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे असं म्हणत तिला मिळवण्यापर्यंत तुमची आई आणि तुम्ही नाटक करत राहिला आणि लग्न झाल्यानंतर खरे रंग दाखवायला सुरुवात केली. एक लक्षात ठेवा, माझ्या निशीला त्रास देण्याचा जरी प्रयत्न केला ना तर गाठ्या रघुनाथ खोताशी आहे. नीरज मोठ्याने ओरडायला लागतो, हॅलो हॅलो, तुम्ही कुणाशी बोलताय? काय बोलता माहिती का तुम्हाला? तुमची मुलगी कशी वागती हे माहिती का तुम्हाला? ती इथे आल्यानंतर कशी वागली हे माहिती का तुम्हाला? तिच्या मनाप्रमाणे झालं नाही तर कशी वागते ती हे माहिती का तुम्हाला? नसेल माहिती. तिने कधी तुम्हाला सांगितलंच नसणार. चोर चोरी करताना कधी बोलतो का, मी चोरी करतो? आता मी सांगतो मी काय केलं. गेल्या 2 दिवस तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो मी, पण ती बोलत नाही माझ्याशी. अहो रिलेशनशिपमध्ये कसं वागायचं असतं एवढा कॉमन सेन्स नाही त्या मुलीकडे. गावंढळ कुठली? रघुनाथ म्हणतो, काय म्हणाला? गावंढळ? नीरज म्हणतो, हो मी म्हणाला गावंढळ. ऐकून घेतो म्हणून तुम्ही मला काही पण बोलताल का? आणि मला बोलायच्या आधी ना स्वतःच्या मुलीकडे लक्ष द्या. मिस्टर खोत, गावाकडे ठेवून ना तुम्ही तुमच्या मुलीला गावठी करून ठेवलंय. हा युगो खूप आहे तिला. मी सहन नाही करणार तिला. ठेवा तुमच्या मुलीला तुमच्याकडेच आणि तिला सांगा, राग कमी झाला की यायचं स्वतःहून माझ्याकडे. मी येणार नाही तिला घ्यायला. मला कामं आहेत, मी बिझी. समजलं का तुम्हाला? आता नीरज सोप्यावर पडतो आणि निकी हसायला लागते आणि म्हणते, अरे वा, जावईने एवढा अपमान केला म्हटल्यावर निशीचे आईवडील निशीला कशाला पाठवतील? उमा म्हणते, काय झालं? रघुनाथ म्हणतो, निशी आणि तिच्या बाळाला मी आयुष्यभर ह्या घरात पोसेल, पण त्या घरामध्ये कधीच पाठवणार नाही. आता तो बरंच काय बोलतो आणि म्हणतो, त्या लोकांनी माझ्या निशीच्या बाळाला
इजा पोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी अजून बरंच काही केलं असणार. उमा म्हणते, हे किती भयंकर आहे ना. तो भयंकर आहे ना. मग आपल्या मुलीने काय काय सहन केलं असणार. इकडे निशी किंचाळून उठते. ओवी तिला सावरत म्हणते, निशी काय झालं. ती आता तिला मांडीवर घेऊन म्हणते, सगळे आहे तिथे. नीरज सकाळी उठतो तेवढ्यात निकी येते आणि म्हणते, हाय गुड मॉर्निंग. तो निकी माझं डोकं जड वाटतंय. ती वाटणारच ना. ते निशीचे डॅड तुझ्याशी कशी बोलले. नीरज घाबरून म्हणतो, मी रात्री दादांशी बोललो अशा नशेच्या अवस्थेत. तो डोक्याला हात लावत म्हणतो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. निकी म्हणते, नीरज तू एवढा काय विचार करतो. तू काही चुकीचं केलेलं नाही आहे. त्यांनी तुझं काहीच ऐकून घेतलं नाही. तो मोबाईल बघत म्हणतो, निकी अगं 35 मिनिटापेक्षा जास्त बोललोय. अगं मी एवढं काय बोलत होतो. काही चुकीचं नाही बोललो ना. उद्धटसारखं म्हणजे माझा आवाज वर नाही गेला ना. अगं सांग ना. असं जर असेल ना मला त्यांना सॉरी म्हणावं लागेल. नाहीतर ही चूक मला खूप महागात पडणार आहे. निकी म्हणते, तू पॅनिक नको हो. तू शांत हो. इतकं काही झालेलं नाही आहे. तो नाही मी नशेच्या अवस्थेत बोललो. मी जर काही बोललो असेल ना तर त्यांच्याशी बोलून मला क्लिअर करायला पाहिजे. आता निकी घाबरते. नीरज म्हणतो, मला नांदिवलीला निघायला पाहिजे आत्ताच्या आत्ता. मी फ्रेश होऊन येतो. निकी आता जाम घाबरते. तिला राग पण येतो. ती नीरज ऐकून तरी घे माझं. पण नीरज काय ऐकत नाही. इकडे निशीसाठी डॉक्टर बोलवतात. ती निशी बोल ना, तू कशी आहेस. निशी घाबरत म्हणते, तू माझ्या बाळाला मारायला आलात ना. तुम्ही दिलेली मी कुठलीही गोळी घेणार नाही. तुम्ही पहिले बाहेर जा. आता निशी एवढं वरडायला लागते आणि म्हणते, दादा त्यांना सांगा ना बाहेर जायला. डॉक्टर म्हणतात, निशी तुझ्या बाळाला कुणीही मारणार नाही. आणि हे बघ तुझे आईबाबा आहेत ना इथे. तू अगदी सुरक्षित आहे. तुझ्या बाळाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. विश्वास ठेव माझ्यावर. निशी म्हणते, विश्वास ठेवला ना म्हणून हे सगळं झालं. आता निशी खूप गोंधळ घालते. डॉक्टर सगळ्यांना बोलवतात आणि म्हणतात, इथून पुढे खूप कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आपले आजूबाजूचे आपल्या बाळाच्या जीवावर उठले असा ठाम समज करून घेतलाय तिने. त्यामुळे निशी कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही तिला पटवून द्या आणि विश्वास द्या. आता डॉक्टर निघून जातात. शिनू पळतच आत येतो. त्याच्या मागे रघुनाथ येतो. शिनू त्याचे पाय पकडतो आणि म्हणतो, दादा मामा मला माफ कर. रघुनाथ म्हणतो, अरे उठ. झालंय तरी काय. तो दादा मामा ह्या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. त्या दिवशीच निशीला आपल्या घरी घेऊन यायला पाहिजे होतं. रघुनाथ म्हणतो, त्या दिवशी म्हणजे. शिनू म्हणतो, मी मागे मुंबईला गेलो होतो ना तेव्हा. पण खरं तर निशी मला म्हणाली सगळं ठीक आहे म्हणून तर. रघुनाथ म्हणतो, म्हणून तर काय, स्पष्ट बोल. तो त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून मी न बघितल्यासारखं केलं. मला वाटलं एवढ्या दिवसांनी माहेरचं माणूस बघून तिला रडू आलं असेल. तिला होणारा त्रास, तिची अवस्था मी नाही ओळखू शकलो. रघुनाथ म्हणतो, थांब थांब थांब. म्हणजे त्या दिवशी तू मुंबईला गेला तिथलं वातावरण ठीक नव्हतं. आता शिनू नाही म्हणून मान हलवतो. आता येणार मेघनाचं सत्य समोर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.